नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडोआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा. या व्हिडिओमध्ये आपण अल्टिट्यूड्स कशाला म्हणायचे, मेडियन्स कशाला म्हणायचे, त्यांचे नेमके गुणधर्म काय आहेत आणि त्यांचे कन्स्ट्रक्शन्स नेमक्या कशा करावयाच्या आहेत, या घटकावर चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा की अल्टिट्यूड्स और अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल, त्रिकोणाचा शिरोलंब. आता त्रिकोणाचा शिरोलंब आपण कशाला म्हणतोय, तर या ठिकाणी पहा, समजा आपण त्रिकोण ABC घेतला आणि A मधून जर आपण BC वर परपेंडिक्युलर ड्रॉन केला, तर याला आपण यापूर्वी BC बेसवरील AP ही हाईट आहे असा याचा उल्लेख केलेला होता. हाईट काय आणि अल्टिट्यूड काय, दोन्हीचा अर्थ या ठिकाणी एकच होतो. मग आता या ठिकाणी पहा, नेमकी अल्टिट्यूडची डेफिनेशन काय करता येईल. मग परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम एनी व्हर्टेक्स टू अपोजिट साइड, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेला जो काही लंब आहे, या लंब रेषाखंडालाच आपण काय म्हणलेले, अल्टिट्यूड असं म्हणलेले. मग अशा किती अल्टिट्यूड आपण काढू शकतोय, तर B मधूनही आपण AC वर परपेंडिक्युलर ड्रॉन करू शकतो, C मधूनही आपण AB वर परपेंडिक्युलर ड्रॉन करू शकतो. आणि या ठिकाणी किती अल्टिट्यूड मिळतील, 3. आणि यापूर्वी 7th मध्ये आपण पाहिलेले की अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट, त्या कॉन्करंट असतात, एकाच बिंदूत छेदतात आणि त्याच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण ऑर्थोसेंटर म्हणजेच या ठिकाणी लंब संपात बिंदू असं त्याला म्हणलेलं आहे. आणि तो आपण कोणत्या अक्षरानं दाखवतोय, O या अक्षरानं दाखवतोय. त्याच पद्धतीनं समजा आपण जर आता हे लघुकोन त्रिकोणामध्ये पाहिलं, त्याच पद्धतीनं आपण काटकोन त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर ABC काटकोन त्रिकोण आहे. आता या त्रिकोणामध्ये जर आपण शिरोलंब काढण्याचा किंवा या ठिकाणी अल्टिट्यूड काढण्याचा प्रयत्न केला, तर AB ही BC ला परपेंडिक्युलर आहे. याचाच अर्थ काय होईल की BC ज्यावेळी तुम्ही बेस म्हणाल त्यावेळी तुमची हाईट AB असणार आहे, किंवा BC वर A मधून जो काही परपेंडिक्युलर ड्रॉ होणार आहे तो दुसरा कोणता असणार नाही, तो कोणता असेल, AB असेल. आणि AB वर ज्यावेळी तुम्ही C या व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहेत त्यावेळी तो कोणता असणार आहे, BC असणार आहे किंवा CB असणार आहे, AB वरचा व्हर्टेक्स C मधून काढलेला परपेंडिक्युलर. मग आता या ठिकाणी जर आपण या ABC ट्रायंगलमध्ये जर परपेंडिक्युलर प्रत्येक व्हर्टेक्समधून अपोजिट साईडवर जर परपेंडिक्युलर ड्रॉन केले, तर आपणाला या ठिकाणी त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठं मिळायला लागला आहे, ज्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण ऑर्थोसेंटर असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी ज्यावेळी आपण लघुकोन त्रिकोण घेतला त्यावेळी त्या अल्टिट्यूडचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठं मिळाला आपल्याला, इंटेरियर ऑफ ट्रायंगल, त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात मिळाला आहे. आता या ठिकाणी ज्यावेळी आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला त्यावेळी त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो 90 डिग्रीचा अँगल आहे आणि ज्या व्हर्टेक्स जवळ 90 डिग्रीचा अँगल आहे तो व्हर्टेक्स हाच त्या तीनही अल्टिट्यूडचा काय असणार आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स असणार आहे, ऑर्थोसेंटर असणार आहे, लंब संपात बिंदू असणार आहे. मग आता या ठिकाणी पहा, समजा आणखीन एक या ठिकाणी आपल्याला पॉसिबिलिटी आहे की ट्रायंगल हा ऑप्टोस अँगल ट्रायंगल असू शकतो, विशाल कोन त्रिकोण असू शकतो. त्यावेळी आपणाला या ठिकाणी अल्टिट्यूड्स कशा काढाव्या लागतील,
आता पहा, ए मधून जर तुम्ही BC वर परपेंडिक्युलर ड्रॉन करायचं म्हणलं तर आपल्याला या ठिकाणी BC एक्सटेंड करून घ्यावी लागेल, वाढवून घ्यावी लागेल. आणि C मधून जर AB वर परपेंडिक्युलर काढावायचा असेल तर आपल्याला AB सुद्धा वाढवून घ्यावी लागेल. आता या ठिकाणी BC आणि AB जर आपण वाढवून घेतल्या आणि A मधून जर परपेंडिक्युलर हा BC वर ड्रॉ केला AP, त्याच पद्धतीनं B मधून आपण AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करू BQ, आणि C मधून AB वर परपेंडिक्युलर. तर आता या ठिकाणी तीन ज्या काय आपण अल्टिट्यूड काढलेले आहेत, ह्या तीनही अल्टिट्यूड कशा आहेत? कॉन्करंट आहेत. आणि त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स या ठिकाणी आपणाला त्या ट्रँगलच्या एक्सटिरियर मध्ये मिळालाय, बाह्य भागात मिळालेला आहे. मग आतापर्यंत आपण काय पाहिले की बाबा अल्टिट्यूड कशाला म्हणायचे किंवा त्रिकोणाचा शिरोलंब कशाला म्हणायचे? त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदूमधून समोरील बाजूवर काढलेला लंब, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम एनी व्हर्टेक्स टू अपोजिट साइड, मीन्स अल्टिट्यूड. अशा किती अल्टिट्यूड काढता येतात? 3 अल्टिट्यूड काढता येतात. तिन्ही अल्टिट्यूड कशा असतात? कॉन्करंट असतात. आणि त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आहे त्या अल्टिट्यूडचा, त्याला आपण काय म्हणतो? ऑर्थो सेंटर असं म्हणतोय, लंब संपात बिंदू असं म्हणतोय. मग आता या ठिकाणी पहा, समजा आपण अल्टिट्यूडची डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केला तर काय करता येईल? मग दी परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन दी साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड एन अल्टिट्यूड ऑफ दी ट्रायंगल. मग आता या ABC ट्रायंगलमध्ये AP ही अल्टिट्यूड असणार आहे कोणत्या बेसवरची? BC. हे आपल्याला प्रत्येक अल्टिट्यूडच्या बाबतीत सांगता येईल आणि प्रत्येक ट्रायंगलमध्ये सांगता येईल. आणि त्याचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्या सर्व अल्टिट्यूडचा, त्याला आपण काय म्हणलेलं आहे? ऑर्थो सेंटर असं म्हणलेलं आहे, ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल. आणि तो कशानं डिनोट करतोय आपण? O न. त्याच पद्धतीनं हेच जर आपण मराठीतून सांगण्याचा प्रयत्न केला तर असंही म्हणता येईल आपणाला, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. आणि त्रिकोण ABC मध्ये हा AP हा BC या पायावरील काय आहे? शिरोलंब आहे किंवा उंची आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे? त्यांच्या सर्व जेवढे काय अल्टिट्यूड्स काढतो आपण, शिरोलंब काढतो, त्या सर्व शिरोलंबाचा जो काही संपात बिंदू आहे त्या संपात बिंदूला आपण काय म्हणलेले? लंब संपात असं म्हणलेले. आता प्रत्यक्ष कंपासच्या साहाय्याने ही रचना कशी करायची यावर या ठिकाणी आपण एक कन्स्ट्रक्शन पाहू. तर पहा, कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल. आता अल्टिट्यूड म्हणजे काय आपल्याला माहिती? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम एनी व्हर्टेक्स टू अपोजिट साइड, त्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणलेलं आहे. मग अशा आपल्याला किती अल्टिट्यूड काढता येतील? 3 अल्टिट्यूड काढता येतील, 3 शिरोलंब काढता येतील. आता त्यासाठी रचना काय करायची पहा, की आपणाला समजा R या बिंदूमधून जर या ठिकाणी PQ वर परपेंडिक्युलर काढावायचा असेल तर यापूर्वी आपण बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिलेले की दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे. मग आपण त्यासाठी काय करू की PQ मधून जाणारी एक रेषा आधी काढून घेऊ. आता ही रेषा काढल्यानंतर R पासून समान अंतरावर या रेषेवर 2 बिंदू काढून घेऊ. कारण याला आपण आधार कुठला घ्यायला लागलो तर रेषाखंडाच्या लंबदुभाजकाची व्याख्या. कारण या ठिकाणी A आणि B हे बिंदू R पासून समदूर घेतलेले आहेत, आपण इक्विडिस्टन्स घेतलेले. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही AB चा जर लंबदुभाजक काढला
परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो आर मधून जाईल आणि सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढावायचा आहे हे आपण आधी शिकलेलो आहोत. त्यासाठी आपण एबीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊ आणि ए बिंदू केंद्र मानून एक आर्क आणि बी बिंदू केंद्र मानून दुसरा आर्क काढू, जे दोन्ही आर्क परस्परांना इंटरसेक्ट करतील, छेदतील. तर पहा, या ठिकाणी आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलेले आणि एकमेकांना छेदणारे या ठिकाणी कंस काढले. या बाजूला काढले नाहीत. त्याचं कारण असं आहे की आर हा बिंदू आपल्याला माहीत आहे, तो त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरच येणार आहे, त्यामुळं आपण या बाजूला ते आर्क दाखवलेले नाही. आता आर आणि सी मधून जाणारा जर रे काढला तर तो रे काय असणार आहे? हा रे परपेंडिक्युलर असणार आहे पी क्यूला. म्हणजे या ठिकाणी आर बिंदूमधून पी क्यू वर काढलेला परपेंडिक्युलर कोणता असणार आहे? आपला आर एस असणार आहे. याच पद्धतीनं आपण क्यू पॉइंटमधून पी आर वर परपेंडिक्युलर काढू शकतो. त्याच पद्धतीनं पी बिंदूमधून आपण या ठिकाणी क्यू आर या साईडवर सुद्धा परपेंडिक्युलर काढू शकतो. तर ही रचना फक्त लक्षात ठेवा. आपणाला तीनही बाजूवर परपेंडिक्युलर काढावायचे आहे, फक्त आपण या ठिकाणी एकाच बाजूवर दाखवलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीनं आपण प्रत्येक व्हर्टेक्समधून अपोजिट साईडवर काय काढू शकतो? परपेंडिक्युलर काढू शकतो. या ठिकाणी एका साईडवर आपण दाखवले, त्याच पद्धतीनं आपणाला इतर दोन साईडवर काढता येतील. म्हणजे शिरोलंब काढण्याची रचना आपण फक्त या ठिकाणी एक शिरोलंब काढून दाखवलेला आहे. आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे मध्यगेचा. आपण मध्यगा कशाला म्हणतोय? तर या ठिकाणी फिगर पहा की इन ट्रँगल एफ एस सी, या एफ एस सी ट्रँगलमध्ये आपण एफ डी हा एक सेगमेंट घेतलेला आहे. असा घेतलेला आहे की डी हा एच सीचा मिड पॉइंट आहे. मग मेडियनची डेफिनेशन काय आहे? मध्यगा कशाला म्हणतोय आपण? तर पहा, त्रिकोणाचा कोणताही शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा. The segment joining the vertex and midpoint of the opposite side. कोणताही व्हर्टेक्स घेतला आणि त्याच्या अपोजिट साईडचा मिड पॉइंट जर घेतला तर यांना जोडणारा जो काही सेगमेंट आहे, रेषाखंड आहे, त्याला आपण काय म्हणलेलं आहे? मेडियन असं म्हणलेलं आहे. मग आता या ठिकाणी पहा की मध्यगा म्हणजे काय हे लक्षात आल्यानंतर आपण या त्रिकोणाला अशा किती मध्यगा काढू शकतो? तर आपण एच मधून या ठिकाणी एफ सीचा मिड पॉइंट जोडू शकतो. त्याच पद्धतीनं सी मधून एच एफचा मिड पॉइंट जोडू शकतोय. म्हणजे या ठिकाणी आपली दुसरी मध्यगा कोणती मिळाली? मेडियन एच ई. आणि तिसरी मेडियन कोणती असेल? सी के. पहिली एक मेडियन तर आपण काढलेलीच होती, एफ डी. आता या ठिकाणी आपण जर या तीनही मेडियन पाहिल्या तर तीनही मेडियन्स कशा मिळाल्यात आपणाला? कॉनकरंट. हा सुद्धा भाग आपल्याला 7th मध्ये झालेला आहे. मेडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉनकरंट. आणि त्याचा जो काही पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण जी न डिनोट करतो, त्याला आपण काय म्हणतोय? सेंट्रॉइड, मध्यगा संपात बिंदू. सेंट्रॉइड किंवा त्यालाच मराठीतून आपण काय म्हणतोय? मध्यगा संपात असं म्हणतोय, किंवा गुरुत्व मध्य असं सुद्धा काही ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे आपण. मग आता काय लक्षात ठेवा की मेडियन्स आर कॉन्करंट, मध्यगा एकसंपाती असतात आणि त्यांचा जो काही पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय? सेंट्रॉइड म्हणतोय. आणि अँड इट इज डिनोटेड बाय जी. यालाच आपण मराठीतूनही सांगू शकतोय की त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूला
मध्यगा संपात म्हणतात, तो जी या अक्षराने दाखवला जातो। तर पहा, यानंतर आपला प्रश्न असा निर्माण होतो की या मध्यगाची रचना कशी करावायची आहे। ज्या पद्धतीनं यापूर्वी आपण पाहिलं शिरोलंब कसा काढला जातो, त्याच पद्धतीनं या ठिकाणी मध्यगेची रचना कशी केली जाते हे आता या ठिकाणी पहा। मीडियन ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाची मध्यगा। आपण मीडियन कशाला म्हणतोय? लाइन सेगमेंट जॉइनिंग एनी व्हर्टेक्स टू मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड। हा जो काही सेगमेंट तुम्हाला मिळणार आहे, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू, मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड ऑफ एनी व्हर्टेक्स, हा जो लाइन सेगमेंट मिळणार आहे त्याला आपण मध्यगा म्हणणार आहे, मीडियन म्हणणार आहे। मग या मीडियनची कन्स्ट्रक्शन कशी करायची ही या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर पहा, आपण एक PQR ट्रायंगल घेतला आणि या ट्रायंगलमध्ये आपणाला समजा P बिंदूमधून मीडियन काढायची आहे किंवा R बिंदूमधून काढावायची मीडियन असेल, तर आपणाला या PQचा मिड पॉइंट माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण बायसेक्टर ऑफ सेगमेंट, रेषाखंडाचा लंबदुभाजक, ही रचना या ठिकाणी या रेषाखंडावर सुरुवातीला करून घेणार आहे। PQचा आपण बायसेक्टर या ठिकाणी काढणार आहोत। पहा, त्यासाठी काय करावं लागेल? PQच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यावं लागेल। त्यानंतर दोन्ही बाजूला कंस काढून घ्या। त्यानंतर काय करावं लागेल? कंपासचं लोखंडी टोक Q या बिंदूवर ठेवावं लागेल। अंतर तेच ठेवून पूर्वीच्या कंसाला छेदणारे कंस काढावे लागतील आणि त्या दोन कंसाच्या छेदन बिंदूमधून जाणारी रेषा काढावी लागेल। त्यावेळी हा जो S बिंदू मिळाला, हा आपणाला PQचा मध्यबिंदू मिळाला। आता S आणि R जर आपण जोडून घेतले तर SR ही आपली काय असणार आहे? मध्यगा असणार आहे। याच पद्धतीनं आपण या ठिकाणी PRचा मध्यबिंदू शोधू, त्यानंतर दुसरी मध्यगा काढू शकतो। त्यानंतर या ठिकाणी QRचा बायसेक्टर काढला किंवा लंबदुभाजक काढला, या ठिकाणी QRचा मध्यबिंदू मिळेल। QRचा मध्यबिंदू आणि P बिंदू जोडून तिसरी आपल्याला मध्यगा काढता येईल। तर पहा, या ठिकाणी आपण मध्यगाच्या रचना कशा करावायच्या आहे हे या ठिकाणी पाहिलं। तर आपण शिरोलंब काढण्याची रचना असेल किंवा मध्यगा काढण्याची रचना असेल, या रचना प्रत्यक्ष थोडा सराव करा। सरावानंतर आपल्या लक्षात येईल आणि त्या ठिकाणी आपणाला गुणधर्म तपासून पाहता येतील की ट्रायंगलच्या ज्या काय अल्टिट्यूड असतील किंवा मीडियन्स असतील या कॉन्करंट असतात का नाही। तर अशा पद्धतीनं आज आपण फक्त मध्यगा कशाला म्हणायचे, शिरोलंब कशाला म्हणायचे आणि त्यांच्या कन्स्ट्रक्शन आपण प्रत्यक्ष कशा करतो या घटकावर चर्चा केलेली आहे। धन्यवाद।